दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 4 ऑगस्ट 2026 संध्याकाळची स्थिती. उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये नृसिंहपूरच्या पुढे भीमा नदीची पाणी पातळी वाढू लागलेली आहे. सायंकाळी 5 वाजता भीमा नदी 1,01,048 क्युसेकनं नृसिंहपूर येथे वाहत होती, तर पंढरपूरला 60,812 क्युसेक्सचा विसर्ग मिळत होता. दौंड जवळून उजनी धरणामध्ये 1,16,129 क्युसेकनं पाणी मिसळत आहे, तर पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो 22,823 क्युसेक इतका झालेला आहे. उजनी धरण 99.23% इतकं भरलेलं आहे आणि सध्या उजनी धरणातून 81,600 क्युसेक नदीमध्ये विसर्ग सध्या सुरू आहे. याचबरोबर वीर धरणामधूनही 14,500 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीर धरण 98.57% इतकं भरलेलं आहे. आजही काही धरणांवर किरकोळ स्वरूपाच्या पावसाची नोंद आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातली धरणं भरली आहेत आणि वरून पाण्याचे विसर्ग सुरू आहेत. घोड प्रकल्पातून सर्वाधिक 30,000 क्युसेकनं पाणी सोडलं जातं, ते थेट उजनीमध्ये येतं आहे. याचबरोबर चासकमान प्रकल्पातून 4,500, भामासखेडमधून 530, वडीवळेमधून 503, आंध्रामधून 1,015, कासारसाईमधून 225, पवनामधून 700 क्युसेक, मुळशीमधून 5,900 क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे. तर खडकवासला प्रकल्पातून 14,393 क्युसेकनं पाणी हे सोडलं जात आहे. याचा फायदा उजनीला होतो. त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढलेली आहे. ती 1,16,129 क्युसेक इतकी झालेली आहे. उजनी धरणातून कालवा, याचबरोबर भीमा सीनाजोड कालवा, सीनामाढा योजना, या योजना दहिगाव योजना याकरता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. भीमा खोऱ्यातली धरणं ही आता झपाट्यानं भरलेली आहेत. पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते 82.82% भरलं आहे. माणिकडोह 70.19, येडगाव 98.93, वडद 82.82, डिंबे 94.80, घोड 95.15%, विसापूर 87.43, चिलेवाडी 84.11, कळमोडी 100%, चासकमान 100%, भामा आसखेड 99.22, वडीवळी 97.53, आंध्रा धरण 100% भरलं आहे. पावना 97.46, कासारसाई 96.82, मुळशी 90.23, टेमघर 99.54, वरसगाव 100%, पानशेत 100%, खडकवासलाही 100% भरलेला आहे. निरा खोऱ्यातलं गुंजवणी प्रकल्प 91.16, निरा देवघर 97.42, भाटघर 100%, वीर 98.57, नाझरे 99.98, भीमा नदीवरील उजनी 99.23 आणि सीना गोळेगाव प्रकल्प जो आहे तो -8.57% अशा स्थितीमध्ये आहे.